कुणीतरी किती मस्त सांगून गेले, माणूस मोठा त्याच्या मनाने असतो, पैशाने नाही. नमस्कार, मी नूतन आणि आजची स्टोरी आहे अशाच एका शेतकऱ्याची आणि त्याच्या आईची. एका गावात एक श्रीमंत शेतकरी राहत होता. शेती, बैल, गाड्या सगळं काही होतं त्याच्याकडे. शेजारच्या झोपडीत एक म्हातारा राहायचा. दिवसभर मजुरी करून एक वेळचं जेवण मिळवायचा. एक दिवस शेतकऱ्याच्या घरात मोठा कार्यक्रम होता. 100 ओलांडलेल्या आईचा वाढदिवस. सगळी गावातली गर्दी जमली होती. मोठी मेजवानी लागली होती. शेतकरी जोरात जोरात हसत लोकांना म्हणत होता, आईचा वाढदिवस साजरा केलाय मी, आईसाठी मी काही पण करतो. तेवढ्यात तो म्हातारा तिथं उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. हळूच त्यानं सेठला विचारलं, सेठ, तुमची आई तुमच्या सोबतच राहते ना? सेठ हसत म्हणाला, हो हो, ती तर आमचा देव आहे. म्हातारा थोडं थांबून म्हणाला, माझी आई गेली, पण शेवटच्या दिवसात ती उपाशीच गेली. माझ्या कमाईत 2 घास होते, एक मी खायचो आणि एक तिच्यासाठी ठेवायचो. सेठ थोडा गडबडला. त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि सेठचं लक्ष आईकडे गेलं, पण आई तिथून निघून गेली होती. सेठ तिला शोधायला गेला. तिनं फक्त एवढंच म्हटलं, माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना जेवायला घातलंच बाळा, पण गेल्या महिन्यात मी 2 वेळा उपाशी होती रे, तुम्हाला विचारलं सुद्धा नाही. पैशाने माझा वाढदिवस तर साजरा केलास, पण कधी आईला भूक लागली का हे नाही विचारलास. मला या वयात फक्त तुझ्या बोलण्याची गरज आहे, तुझ्या या पैशाची आणि दिखाव्याची नाही. मित्रांनो, आपण कधी कधी पैशाच्या भ्रमात आईशी काहीही बोलत नाही. म्हणून आईशी बोला, विचारा तिला काय हवंय. मी होतो आरजे नूतन आणि होती एक छोटीशी गोष्ट. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.